जय जिजाऊ। आज 22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती। त्यानिमित्ताने त्यांच्या महान अशा विचार आणि कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन करतो। तसेच आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 साली कुंभोज तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील तर आईचे नाव गंगूबाई होते। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्या सत्यशोधक समाजाचा तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या विचार आणि कार्यकर्तृत्वाचा प्रभाव होता। त्यामुळे मागासलेल्या खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेच्या मुलामुलींनी शिक्षण घ्यावं, आपला उद्धार करावा यासाठी त्यांनी विचार व्यक्त केले आणि सत्यशोधक मेळाव्यामध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी गावागावात शाळा सुरू झाली पाहिजे। प्रत्येक शाळेत आपल्या बहुजनातील शिकलेली मुलं शिक्षक झाली पाहिजे आणि ती देखील प्रशिक्षित असली पाहिजे। प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार घेऊन ते समोर आले। ते एके ठिकाणी म्हणतात की माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत। एक प्रसंग असा आहे की 1947 मध्ये सातारा या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने त्यांनी कॉलेज सुरू केलं, महाविद्यालय सुरू केले आणि नंतरच्या काळामध्ये त्यांना आर्थिक अडचण आली आणि त्यावेळेस एक गर्भश्रीमंत व्यक्ती कर्मवीर भाऊराव पाटलांकडे येतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे नाव दिलेलं आहे ते नाव बदला आणि माझ्या वडिलांचं नाव कॉलेजला द्या, मी तुम्हाला 2 लाख रुपये निधी देईल। त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात की एक वेळेस मी माझ्या जन्म देणाऱ्या वडिलांचे नाव बदलेल, पण मी जे काही कॉलेजला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं ते मी बदलणार नाही। म्हणजे छत्रपती शिवरायांच्या प्रती कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मनामध्ये किती निष्ठा होती ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। मागासलेल्या आणि गरीब कुटुंबातील मुले शिकली पाहिजेत यासाठी त्यांनी कमवा व शिका या योजनेच्या माध्यमातून वसतिगृह सुरू केलीत। स्वावलंबन हेच त्यांच्या संस्थेचं ब्रीद होतं आणि मुलांच्या मनामध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण झाली। स्वावलंबन, व्यावसायिक शिक्षण, शेतीसाठी कोणती अवजार लागतात, कोणते बी बियाणं, कशा पद्धतीने शेती केली पाहिजे, कशा पद्धतीने शेती केल्यामुळे आपलं उत्पादन वाढेल, या सर्व गोष्टींचं शिक्षण त्यांना या कमवा व शिका या योजनेच्या माध्यमातून मिळू लागलं होतं। तसेच एक वेळेस जी शाहू महाराज वसतिगृह म्हणजे शाहू महाराजांच्या नावाने एक वसतिगृह होतं आणि त्या ठिकाणच्या मुलांना जेवणासाठी धान्य आणि किराणा सामान नव्हता। त्यावेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हिने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र मोडले आणि त्या मुलांच्या जेवणाची व्यवस्था केली। जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई यांचा विवाह झाला तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या पत्नीला 120 तोळे सोने त्यांच्या अंगावर दागिने करून घातले होते। तर ते सर्व दागिने आणि आपल्या सर्व संपत्तीचा उपयोग कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत आणि शिक्षणाशिवाय यांचा उद्धार होणार नाही, शिक्षणाशिवाय प्रगती होणार नाही, म्हणून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं। त्यांचे समकालीन राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगे बाबा म्हणजे यांच्या देखील त्यांच्या भेटी झाल्या आणि त्या माध्यमातून या सर्वांनीच बहुजनांच्या उद्धारासाठी काम केलेलं आहे। आज आपण जर बघितलं तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज
विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रसंत गाडगेबाबा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी बहुजनांची मुलं शिकावेत म्हणून शाळा सुरू केल्या, आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. आज आपल्या सर्वांसाठी शाळा आहेत, कॉलेज आहेत, शिक्षणाची व्यवस्था आहे. आपण शिक्षण घेऊ नये असं कोणी आपल्याला म्हणणार नाही. सर्व आपण शिक्षण घ्यावं, गोरगरिबांच्या बहुजनांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणूनच सांगतात आणि आपल्या आईवडिलांची इच्छा देखील असते. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वच बहुजनांच्या शूद्रांच्या मुला मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं, समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास होईल यासाठी प्रयत्न करावेत. तरच खऱ्या अर्थानं आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ठरेल.